मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला। महायुतीने राज्यात प्रचंड बहुमताने विजय मिळवला। सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेसाठी काही मोजक्या दस्तावेजासह ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले त्यातील बहुसंख्य महिलांना योजनेचा लाभ दिला जात होता। मात्र आता केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। आणखी काय ते म्हणाले, चला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया। जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते, चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। त्या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दलची नवीन माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।